नमस्कार, मी पल्लवी. तर आज आपण आलोय संभाजीनगर येथील सखी बुटीकला. अर्चना भोलाने मॅम हे सखी बुटीक चालवतात आणि 8 महिन्याआधी त्यांनी HSWची एम्ब्रॉयडरी मशीन घेतलेली आहे. तर चला पाहूया मग त्यांची सर्व्हिस कशी आहे. नमस्कार अर्चना ताई. तर सर्वात आधी तर आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी अर्चना शैलेश भोलाने छत्रपती संभाजीनगर येथे राहते. सखी बुटीक नावाचं बुटीक माझं इथे आहे. तर मला हे सांगा की तुम्ही HSWची मशीन कधी घेतली? मी HSW ची मशीन 16 मे 2025 ला परचेस केली. अच्छा. आणि तुम्ही हे म्हणजे सोर्स काय होतं तुमचं HSW मशीन सर्च करण्याचं? माझं 3 वर्षापासून बुटीक आहे. या बुटीकमध्ये मी ऑल टाइप्स ऑफ गार्मेंट स्टिच करते. जसे ब्लाउज, घागरे, डिझायनर साड्या. आता जे साड्यांपासून वन पीस तयार होतात, ते सगळं मी स्टिच करते. तसंच मला हँड एम्ब्रॉयडरी, आरी वर्कची पण आवड आहे आणि मी ते पण काम करत होते. पण ते काम करताना थ्रेड वर्क आणि आरी वर्क करायला एका ब्लाउजला साधारण 8 ते 15 दिवस लागतात. आणि ते 8 ते 15 दिवस एका ब्लाउजला लागत असल्यामुळे मला ते कस्टमरला रिटर्न करावं लागायचं, की माझ्याकडनं वर्कआउट होऊ शकत नाही. तर मग मी त्यानंतर Googleवर कॉम्प्युटराइज्ड एम्ब्रॉयडरी मशीन्स निघालेले आहे, नवीन लॉन्च झालेले आहे. तर मी Googleवर ते सर्च केलं. तर त्यावेळेस मला खूप साऱ्या मशीन्स मिळाल्या. मी तिथे कॉल बॅक केला. मी HSW मशीनसाठी पण तिथे कॉल बॅक केला. त्यांनी कॉल केल्यावर महाराष्ट्रातले जे डीलर आहेत, अमोल ताम्हणकर सर, त्यांचा त्यांनी मला नंबर दिला. मी तिथे त्यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की "सर मला मशीन्स बघायची आहे एकदा पर्चेस करण्याच्या आधी." तर मग त्यांनी मला पुण्यामध्ये आपल्याला मशीन बघायला मिळेल असं सांगितलं. मी पुण्याला जाऊन तिथे व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर मी तिथे मशीन बघितल्या. त्या मशीन बरोबर मी आणखीन 2-3 मशीन्स बघितल्या. त्या मशीन बघितल्यानंतर HSW या मशीनची जी फिनिशिंग आहे, ती मला खूप आवडली आणि त्याच्यामध्ये जे लेटेस्ट आरी वर्क चालू आहे, सिक्वेन्स वर्क, त्याच्या अटॅचमेंट पण मला त्याच्यात मिळू शकतात, हे मला तिथे गेल्यावर कळालं. आणि त्यामुळे माझं काम मला सोपं होईल असं वाटलं आणि त्यानंतर मी सरांना परत कॉल केला, की "सर, आपल्याकडे ज्या मशीन्स आहेत, त्या मशीनचे मला कोटेशन पाठवा म्हणून सांगितलंय." तर सरांनी मला त्याचं ज्या मशीन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, त्या सगळ्या मशीनचे कोटेशन्स पाठवले. ते कोटेशन पाठवल्यानंतर सरांनी मला सांगितलं, की "मॅडम, तुमच्या फील्डसाठी तुम्हाला तुमचा डिप्लोमा झालाय, त्याच्यामुळे तुम्ही जर 5G ची मशीन घेतली, तर तुम्हाला 2x2 लोगोपासून ते साडीच्या वर्कपर्यंत सगळं या मशीनमध्ये करता येईल. आरी वर्क होईल, थ्रेड वर्क होईल, सिक्वेन्स वर्क होईल. हे सगळं तुम्हाला या मशीनमध्ये मिळू शकतं 5Gच्या." मग मी सरांना त्यांचं कोटेशन मागवलं. सरांनी मला त्याचं कोटेशन पाठवलं आणि ती माझ्या बजेटमध्ये बसली. ब बसल्यानंतर मी सरांकडनं ती मशीन सरांना सांगितलं, की मला ही मशीन HSWची मशीन मला 16 मे 2025 ला माझ्या शॉपवर पाहिजे ती आणि ती मशीन 16 मे 2025 ला माझ्या शॉपवर आली. अच्छा. आणि मे 2025 ला जेव्हा ही HSWची मशीन तुम्ही घेतली, तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास तुमचा कसा राहिला? म्हणजे तुम्ही जे सांगितलं, की तुम्ही कस्टमरला माघारी पाठवायच्या. मग ती समस्या लांब झाली का नाही? हो. कारण की HSWची ही मशीन जी आहे, जे वर्क मला 8 ते 15 दिवस वर्क करायला लागायचं, ते इथे मला जर वर्कआउट 1 ते 1.5 तासामध्ये होतंय आणि त्याच्यामुळे माझे कस्टमर वाढले आणि मशीनची फिनिशिंग बघून माझ्या आणखीन कस्टमर मला जॉइंट व्हायला लागले, की "मॅडम, मला पण असं वर्क करून घ्यायचंय तुमच्याकडनं." त्याच्यामुळे माझे कस्टमर्स आणखीन वाढले आणि याच्यामध्ये छोट्या-छोट्या लोगोपासून होतं. त्याच्यामुळे मुलांचे छोटे टी-शर्ट्स, शाळेचे स्कूलचे लोगो किंवा कंपनीचे लोगो हे मी त्यांना वर्क करून देऊ शकते. तुम्ही HSWची मशीन किती दिवसात शिकलात? HSWची मशीन आल्यानंतर त्यांच्याकडनं एक माणूस येतो. तो मशीन इन्स्टॉल करून देतो.
तो इन्स्टॉल केल्यानंतर तो 2 दिवसामध्ये मशीनची कंप्लीट माहिती सांगतो, की मॅडम हे असं करायचं, थ्रेड असे लावायचे, इथे ऑइलिंग करायचं, इथं क्रिसिंग करावं लागेल, मशीनमध्ये हे पार्ट्स इथे लावल्या जातात. ही याची सगळी त्यांनी मला माहिती दिली आणि मी 2 ते 3 दिवसामध्ये मशीन परफेक्टली चालवायला शिकले. अच्छा. आणि मग जर तुम्हाला आधीमध्ये काही डाउट्स वगैरे आले, तर ते कोण सॉल्व्ह करतं? तुम्ही ते कोणाला सांगता? काही डाउट्स आले तर एच-एस-डब्ल्यूच्या स्टाफला त्यांनी नंबर दिलेला आहे. त्याच्यावर कॉल केला, की ते मला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉलवरून सांगतात, की "मॅडम हा प्रॉब्लेम असं झालाय." एखाद्या वेळेस लाईट जाते. लाईट गेल्यावर वर्कआउट सुरू असताना निडल खालीच राहिलेली असते. जेव्हा लाईट येते तेव्हा ती निडल वरती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी वेगळी प्रोसेस करावी लागते. तर तो प्रॉब्लेम जर कधी आला तर एच-एस-डब्ल्यूच्या स्टाफला फोन केला तर ते व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉलद्वारे मला ते सांगतात, की "मॅडम हे पार्ट इथे इथे मशीन असं जाम झालेलं आहे. तुम्ही हा पार्ट जर फिरवला, तर हे तुमचा डाउट क्लिअर होईल." आणि त्यांच्या डाउट क्लिअरिंगमुळे माझं आता वर्कआउट व्यवस्थित चालू आहे. अच्छा. आणि मग तुम्ही एच-एस-डब्ल्यूची मशीन एकटे चालवता, की कोणी तुम्हाला मदत पण करतं? मला माझे मिस्टर मदत करतात. फ्रेम लावणं, हे करणं. त्याच्यासाठी मला एक शकत नाही. ते दोघांनीच करावं लागतं मशीन अटॅच करताना. तर माझे मिस्टर मला त्याची मदत करतात. तर मॅडम मला हे सांगा, की तुम्ही एच-एस-डब्ल्यू मशीन घेतल्यापासून तुमचं काम कसं सुरू झालं? एच-एस-डब्ल्यू मशीन घेतल्यापासून म्हणजे ज्या कामाला मला 8 ते 15 दिवस लागायचे, ते मला ते काम माझं अर्ध्या ते 1 तासामध्ये होतं आणि मी दिवसाचे डेली 3 ते 4 ब्लाउज मी वर्कआउट करू शकते. त्याच्यामुळे माझे कस्टमर्स वाढले आणि एच-एस-डब्ल्यूची जी फिनिशिंग आहे, त्याच्यामुळे पण माझे कस्टमर्स वाढले. हँडची जी फिनिशिंग आहे, त्याच्यापेक्षा एकदम स्मूथ अशी एच-एस-डब्ल्यूची फिनिशिंग आहे. त्या फिनिशिंगमुळे माझे आणखीन कस्टमर वाढले. मला कस्टमरचे कॉल येतात, "मॅडम आम्हाला हे वर्कआउट करून मिळेल का?" त्यांच्या त्यांच्या डिमांडनुसार त्यांना जशी डिझाइन पाहिजे, तशी मी डिझाइन त्यांना करून देऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही एच-एस-डब्ल्यूची मशीन घेतली, त्यावेळेस तुम्हाला पहिलं काम कोणाचं आलतं? सगळ्यात पहिले मला एक शाळेचे लोगो असतात हं. ड्रेसवरचे, ते लोगोची ऑर्डर दिली होती. माझं Facebook आणि Instaवर माझ्या बुटीकचं हे आहे आणि जेव्हा मी मशीन घेतली त्यावेळेस मी त्याचे फोटोज टाकले होते Instaवर. तर मला एक सरांचा कॉल होता, की "मॅडम आम्हाला एक 2x2चा लोगो टी-शर्ट्सवर करून पाहिजे आहे." त्यांची 15 ते 20 टी-शर्टची ऑर्डर होती. मी ती टी-शर्टची ऑर्डर त्यांना ज्या वेळेला पाहिजेत होती, त्यावेळेला ती कंप्लीट करून देऊ शकले आणि त्यांना त्याची फिनिशिंग ते खूप आवडलं. हँडवर्कपेक्षा मशीनचं वर्क त्यांना खूप आवडलं आणि ते आता माझे डेलीचे कस्टमर झालेले आहेत. अच्छा, मग त्या ऑर्डरच्या निमित्तानं तुम्हाला दुसरे कुठले ऑर्डर्स आलेत का? हो, त्यांनी खूप जणांना सांगितलं, माझ्याकडे ब्लाउजचे ऑर्डर्स येतात. लग्न सराईमध्ये नवरीचे जे ब्रायडलचे जे ब्लाउज असतात, ते ब्लाउज मी वर्कआउट केले. काहींना साधं सिंपल ब्लाउज पाहिजेत असतं, पण अट्रॅक्टिव्ह पाहिजेत असतं. म्हणजे छोटंच डिझाइन पण ब्लाउज अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजेत असं. तर मला या मशीनमुळे ते काम माझं सोपं झालंय. या मशीनची फिनिशिंग कस्टमरला आवडती. त्याच्यामुळे आणखीन माझे कस्टमर मला जॉइन होतात आहे. तर मॅडम तुम्ही या मशीनवरती किती तास काम करता? मी डेलीचे 8 ते 9 तास वर्कआउट करते. 8 ते 9 तास म्हणजे हो, कंटिन्युअसली. हो, मग त्याच्यासोबतच घर वगैरे पण सांभाळता. हो. घर वगैरे पण सांभाळते. तुम्ही एका सोबत 3 कामं सांभाळता. म्हणजे घर पण सांभाळता, स्टिचिंग पण करता आणि प्लस एम्ब्रॉयडरीचं पण करता. हो. म्हणजे कसं एवढं स्मूथली कसं तुम्ही सगळे हँडल करता? मॅडम याच्यासाठी जी मशीन आहे, याच्याजवळ एक माणूस उभं राहायलाच पाहिजे की वर्कआउट होताना एक माणूस पाहिजे. असं काही कंपल्शन नाहीये. मी सकाळी मॉर्निंगला येते, मशीन लावून देते. वर्कआउटचं जे आहे ते सगळं लावून देते आणि ते लावल्यावर मध्ये मी माझ्या घरातले सगळे कामं आवरू शकते किंवा एखाद्या वेळेस मला स्टिचिंगची ऑर्डर असली आणि ती मला द्यायची असली, तर तेही काम मी ॲट अ टाईम करू शकते. म्हणजे ह्या मशीनमुळे माझे घरातले कामं सोयीस्कर झालेले आहे. मी सकाळी मॉर्निंगपासून ते रात्री नाईटपर्यंत वर्कआउट करते. तर मग त्याला कंपल्शन असं नाहीच आहे, की मी तिथे मशीनजवळ उभं राहिलंच पाहिजे.
असं कंपल्शन नाहीये. काही थ्रेड ब्रेक झाला किंवा काही प्रॉब्लेम आला, तर मशीनचा अलार्म वाजतो. तो अलार्म वाजल्यावर फक्त तिथे येऊन बघायचे काय प्रॉब्लेम झालेला आहे. थ्रेड तुटला असता तर थ्रेड जॉइन करायचा. बॉबिनचा थ्रेड संपलेला असता, तर तो फिल अप करून बॉबिन परत लावून दिली आणि थ्रेड जॉइन करून दिले, की वर्कआउट सुरू होतं. त्याच्यामुळे मला तिथे उभं राहण्याची गरज नाहीये. तेवढ्या वेळामध्ये माझे मी घरातली कामं, स्टिचिंगची कामं, मुलांचा अभ्यास हे सगळं मी त्याच्यात तयारी करू शकते. त्याच्यामुळे मला मला HSWची मशीन चांगली वाटतेय. म्हणजे तुम्ही बघू शकता, हाऊसवाईफ असून एम्ब्रॉयडरीचं पण काम करतात, त्याच्यासोबत घर पण सांभाळतात, मुलांना पण सांभाळतात. जसं आता तुम्ही त्यांच्याकडनं ऐकलंच आहे, की त्यांना एक मुलगी, एक मुलगा आहे. त्यांचं शाळेचं सगळं आवरून, घरातले सगळं कामं आवरून, घरातले सगळे कामं आवरून, त्याच्यासोबत स्टिचिंगचं काम करून, प्लस ते HSWचं एम्ब्रॉयडरी मशीन पण सांभाळतात. म्हणजे तुम्ही विचार करा, HSWची मशीन जी आहे ती किती स्मूथली वर्क करत असेल, ज्याच्याने त्यांना एवढा फायदा होतो. त्यामुळे माझं काम आणखी सोयीस्कर झालेलं आहे. कस्टमर पण माझे वाढतात आहे आणि त्याची फिनिशिंग मेन म्हणजे जी HSWची जी फिनिशिंग आहे, ती कस्टमरला खूप आवडते आणि त्याच्यामुळे माझ्याकडे आणखीन कस्टमर येतात आहे, की मॅडम हे काम खूप छान वाटतंय आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे मला हे वर्कआउट तुमच्याकडनंच करून घ्यायचंय, अशी लोकांची डिमांड असते. मॅडम मला हे सांगा, की तुम्ही आधी ज्यावेळेस हाताने काम करत होता, हँडवर्क करत होता, त्यावेळेस आणि आता HSWची मशीन घेतल्यापासून तुम्हाला काय वेगळेपणा जाणवतो? काय डिफरन्स जाणवतो दोन्हीमध्ये? हँडवर्क करताना काही वेळेस स्मूथनेसपणा येत नाही आणि ते हँडवर्क करताना त्याला वेळही लागतो. 8 ते मी पहिले सांगितल्याप्रमाणे 8 ते 15 दिवस एका ब्लाउजला लागतात. पण एम्ब्रॉयडरी मशीनचं तसं नाहीये याच्यासोबतीच्या. ते एका ब्लाउजला 1 ते 1.5 तास हार्डली लागतो आणि त्याचं फिनिशिंग, स्मूथनेसपणा हे कस्टमरला आवडतं. त्याच्यामुळे मला HSWची मशीन खूप आवडते. म्हणजे तुम्ही बघूच शकता, ज्या कामाला 8 ते 15 दिवस लागतात, ते काम फक्त या HSWमुळे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये होऊन पण जातं. म्हणजे किती बेनिफिशियल आहे हे. मॅडम आता आहे ना, तुम्ही तुमच्या बुटीक, तुम्ही तुमची मशीन सगळं तुम्ही दाखवा. तुम्ही कसं काम करता, काय? ते सगळं आम्हाला दाखवा आणि आमच्या प्रेक्षकांना पण दाखवा. ठीक आहे, चालेल. जर तुम्हाला पण HSWची मशीन परचेस करून तुमचं काम सुरू करायचं असेल, तर आजच संपर्क करा SV तामणकर यांना. पत्ता मारुती चौक, सांगली. संपर्क 93 73 09 17 07. पत्ता